नमस्कार. टॉक्सिक रिलेशन खूप वेगळा प्रकार आहे. आपण रोज जगतोय टॉक्सिकमध्ये. काय आहे टॉक्सिक रिलेशन? काही न्यू प्रकार नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येतो की आपण ज्यावेळेला वयाने वाढतो, मोठे होतो, मुलं बाळं होतात, त्यावेळेला आपल्याला खूप फ्रस्ट्रेशन्स यायला लागतं. अनेक गोष्टी इव्हन संसारात असताना देखील आपल्याला असे फ्रस्ट्रेशन्स यायला लागतात. आपण जगत असताना हे प्रकारे कधी कोणत्याही वयामध्ये आपल्याला अनेकांचा अपमान सहन करावा लागतो. आपल्या मनाविरुद्ध अनेक कृती घडतात. आपण सगळं सहन करत असतो. कुणी आपल्याला काही बोलतो, आपण ते सहन करतो. आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्यापासून दूर जायला लागतात. आपण जिच्यावर प्रेम करतो ती प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्यावर लग्न करतात. आपली बायको आपल्याशी नीट वागत नाही. आपले मुलं आपला तिरस्कार करतात. काय आहे हा प्रकार? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. आपण आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो, पण तरी कुणी आपल्याला ॲडजस्ट करून जात नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणे कोणतेही काम होत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली काय चूक आहे. आपण आत्मपरीक्षण करतो, पण काही फरक पडत नाही आहे. आपल्या प्रेमाबद्दल स्वाभिमान असतो. आपला स्वाभिमान आपण गहाण टाकून त्यांचं काम करत असतो. असं अनेकांना होत असतं. आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. अनेक लोक तर या टॉक्सिक रिलेशन पायी आत्महत्येचा विचार करतात, पण पुन्हा सावरतात आपण काहीतरी करू, पण त्यांना पदोपदी अपमान सहन करावा लागतो. ही गोष्ट अतिशय वाईट आहे. आणि या टॉक्सिक रिलेशन्समध्ये बऱ्याच वेळा लोक आपल्याशी बोलणं बंद करतात. आपण कितीही चांगलं वागलो तर तू वाईट आहे असं म्हणतात. हे बरोबर नाही आहे. आपण किती चांगला वागण्याचा प्रयत्न करा. समाज आपल्याबद्दल वाईट विचार करायला लागतो. आपण किती सुधारतो, आपण सगळ्या आपल्या सुधारणा करायला लागतो, तरी आपल्याला यश येत नाही. किती वेळा प्रयत्न केला तरी यश आपल्यापासून काही हात दूर असतं. सतत आपला अपमान होत असतो आणि आपण काही प्रयत्न केले तर त्याला आपल्याला यश येत नाही. कोणी आपलं कौतुक करण्याऐवजी आपण जर सांगितलं का मी फार मोठा झालो, मला हे फार हे मिळालं, तर दुर्लक्ष करतात. आपल्याला अपमान करणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं. आपल्याला कौतुकाला कोणी नसतं. आपण आपल्या जीवनामध्ये एकटं पडायला लागतो. खूप फ्रस्ट्रेशन्स यायला लागतं. हे टॉक्सिक रिलेशन्स आहे. वाईट वाटून नका. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येत असतो, त्यातून आपण सावरायचं असतं. आपण एकटं पडतो. असं वाटतं जगात आपण एकटंच आहोत, आपल्या पाठीमागे कुणीच नाही. असा प्रसंग आपल्या आयुष्यात येतो. त्याला म्हणतात टॉक्सिक रिलेशन्स. शांततेने घ्या, संयमाने घ्या. आपण म्हणतो ना, येताना काय घेऊन येणार, जाताना काय घेऊन जाणार, तसे टॉक्सिक रिलेशन्स आहे. आपली प्रेम करणारे, आपले घरातले सगळे लोक आपला तिरस्कार करायला लागतात. आपण यापुढे स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करा. असं काही जर झालं तर काही वाईट वाटून घेऊ नका. धन्यवाद. पतियों के लिए खुशखबरी और चरित्रहीन और गंदी औरतों के मुंह पर दाग है ये, क्योंकि हाल ही में एमपी हाईकोर्ट ने बोला है कि अगर पति जिंदा है तो कोई भी पत्नी पति के जायदाद संपत्ति के अंदर से हिस्सा नहीं मांग सकती है. अब सुनो, 1 से 50 के बीच में कोई नंबर चूज करो. 15. अब आज से 15 दिन तक मैं तुमसे बिल्कुल भी बात नहीं करूंगी. नहीं बेबी प्लीज ऐसा मत करो ना. एक चांस और दो ना प्लीज. प्लीज बेबी प्लीज प्लीज बेबी ऐसा मत करो ना. प्लीज एक चांस और दे दो ना प्लीज. ओके, फिर से करते हैं. चलो चलो. 1 से 100 के बीच में कोई नंबर चूज करो. 100. तू पागल है. तू होगी पागल. तू पागल है. तू पागल है. तू पागल है. तू होगी. एक सेकंड मैं डिसाइड करता हूँ कौन पागल है. ये पागल है. तुम दोनों में से जाके ऊपर चेक करके आओ कि मैं ऊपर हूँ कि नहीं हूँ. मैं जाती हूँ. देखा है ना पागल. ऊपर जाने की क्या जरूरत थी. बिल्कुल. कॉल भी तो कर सकती थी. सासूबाई, तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाहीये. जावई बापू, तुम्ही फक्त तिचा हात मागितला होता. मेंदूबद्दल आपल्यात काही विषय झालाच नव्हता.